गुप्तहेर या गोष्टीची न भीती बाळगता आपल्या घराचा तो करून घ्यायचा आणि त्याचा विश्वास संपादन करून त्याला सगळं काही सांगायचं. एक ब्रेक घेऊया, पुन्हा या विषयावर बोलू. सतीश मांगले आपल्या बरोबर आहेत आणि गुप्तहेरांच्या दुनियेत हा आपला असा विषय. गुप्तहेर हा आपला घरचा एक विश्वासू व्यक्ती असतो. कुठेही भीती न बाळगता तुम्ही कुठल्याही तुमच्या कारणासाठी गुप्तहेराचा उपयोग करू शकता. छोटीशी विश्रांती घेऊया. पाहत राहा झी24 तास, एक पाऊल पुढे. गुप्तहेरांच्या दुनियेत हा आपला आजचा विषय आहे आणि गुप्तहेर हा आपला घरचा असतो हे तर आपल्याला समीकरण कळलेलं आहे. आपण विविध विषयांवरती बोलत होतो. आता एक पहिले फोन घेऊया आपण. सागर आहेत आपल्याकडे, ठाण्याहून सागर यांचा फोन आलेला आहे. सागर बोला, प्रश्न विचारा. सागर सागर बोला, आपला प्रश्न विचारा. सागर, मला असं काय वाटतं की त्यांचं काहीतरी तांत्रिक कारणाने आपलं हे लागत नाहीये. मात्र आपण जसं म्हटलं की विवाहपूर्व तपासणी करणं, विवाहपूर्व हे बघणं, गुप्तहेराच्या कडूच्या मदतीनं काही प्रश्न आहेत का, विवाहानंतरच्या समस्या, आणि मला काय वाटतं विवाहपूर्व, विवाहानंतर आणि त्याच्यानंतर घटस्फोट हा देखील अतिशय, त्यानंतर जी काही पोटगी असते, जी काही घटस्फोटाच्या याच्यात, त्याच्यातही गुप्तहेराची अतिशय महत्वाची भूमिका मला वाटते. काय एकूण कसं काम असतं घटस्फोटाचं? म्हणजे कसं आहे, घटस्फोटाला गेल्यानंतर ती मुलगी असो किंवा मुलगा असो, त्यांना ते प्रूफ करावं लागतं की मुलगा किंवा मुलगी ही चुकीची आहे, म्हणून हे लोक डिवोर्स घेतात किंवा घटस्फोट घेत आहेत. कारण की घटस्फोट सामान्य माणूस घेऊ शकत नाही. की समजा एक चांगलं कपल असेल ते घटस्फोट घेऊ शकत नाही. काही भांडणं असतील तर ते निदर्शनास कोर्टाकडे आणणं गरजेचं असतं. तर त्यावेळी ते काय आहे ते कोर्ट बघितल्याशिवाय ते त्यांना घटस्फोट देऊ शकत नाही. त्याच्यामुळे ते काय आहे हे शोधण्यासाठी, समजा मुलगी बोलते की मुलाचं कुठेतरी दुसरीकडे अफेअर चालू आहे किंवा कुठेतरी प्रकरण चालू आहे, तर ते प्रकरण काय आहे, नेमकं काय आहे, मग त्यासाठी तो पुरावा जमा करण्याचं काम आमच्याकडे दिलं जातं. त्याप्रमाणे आम्ही तो पुरावा जमा करतो. अच्छा, मग याच्या आता जसं आपण मध्ये म्हटलं की विवाहानंतरच्या ज्या काही समस्या होत्या किंवा या सर्व संदर्भात तुम्हाला फोन टॅपिंग, फोन संभाषण या सगळ्या गोष्टी अतिशय येतात, त्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये. पण फोन टेपिंग वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या ज्या झोनल वाईज डीसीपी असतात त्यांच्याकडूनच ते करून घेणं गरजेचं असतं. अच्छा, कारण काय मॅट्रिमोनी केसेसमध्ये ह्या होत नाही, क्रिमिनल केसेस ज्या असतात त्याच्यामध्ये नक्कीच डीसीपी वगैरे साथ देतात. मग त्यासाठी त्यांना जाऊन थोडक्यात पोलिसांची मदत देखील घ्यावी लागते. पोलीस व्यवस्थित मदत करतात करतात. पोलीस ज्या ठिकाणी मी त्यांना बोललेलो आहे त्या ठिकाणी मला पोलिसांनी खूप मदत केलेली आहे. असे आता काही ऑफिसर आहेत, ऑफिसर लेवलला आहेत, माझे मित्र आहेत, त्यांनी मला खूप मदत केलेली आहे पोलिसांनी. थोडक्यात पोलिसांची मदत घेणं, फोन टॅपिंग मॅट्रिमोनी केससाठी करत नाहीत. क्रिमिनल केस ज्या काही मर्डर केसेस असतात किंवा काही असतात, कारण पोलिसांची कामं पण मीच घेतो, काही पोलीस स्टेशनवरून मी कामं घेतो. तर त्याप्रमाणे ते कामं देतात, त्यांना मी सांगतो की असंच आहे, या माणसाचा मला असं सुगावा लागतोय, तर त्याप्रमाणे ते त्यांच्या परीने ते फोन टॅपिंग चालू करतात. निश्चितच. आणि आता तुम्ही हे सगळं आपण मगाशी बघितलं की गुप्तहेरांची काय काय कामं असतात. याच्यामध्ये विवाह हा देखील संस्कार जो आपल्या धर्मातला अतिशय महत्वाचा आहे. काय वाटतं की किती आज समाजामध्ये किती प्रश्न आहेत की किती गरज वाटते आपल्याला गुप्तहेरांची? गरज तर आहे आता सगळ्या क्षेत्रामध्ये. आता समजा तुम्ही एक बिझनेस लेवलला बघाल तर प्री एम्प्लॉयमेंट हा एक पार्ट येतो. प्री एम्प्लॉयमेंट मध्ये मग बघायला गेला तर रिलायन्स वगैरे ज्या कंपनी आहेत, मोठ्या कंपनी आहेत, जसं रिलायन्स आहे, टाटा आहेत, अशा कंपनी आहेत, त्यांना जो जनरल मॅनेजर ठेवतात किंवा मॅनेजर लेवलला ठेवतात जी माणसं, त्यांना लाख 1.5 लाख रुपये पगार असतो. तर ते ठेवताना पण ते लोक विचार करतात की बाबा हा माणूस जो मी रिक्रूट करतोय तो माणसाची कॅपॅसिटी काय. तो पहिला तो बोलतो की मी रिलायन्स म्हणून आलोय, माझा एक्सपिरियन्स रिलायन्स आहे, तो नक्की रिलायन्सचा एक्सपिरियन्स आहे का. मग त्यासाठी ते पहिला आम्हाला चेक करा सांगतात की हा माणूस